बावनकुळे यांच्या विभागासंदर्भात एक मोठा प्रकार झी 24 तासने उघडकीस आणलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 16 एकरची जमीन भाजपच्या कार्यकर्त्यांनी 2025 मध्ये खरेदी केलेली होती. पीडीआर देताना महसूल विभागाने त्यांच्या कंपनीवरती खैरात केल्याचं नाही, मेहरबानीवरच हे राज्य चाललेलं आहे ना. खैरात ही सुरूच आहे. गौतम अडाणीवर खैरात, बिल्डरांवर खैरात. पार्थ पवार यांचं एक प्रकरण मध्यंतरी समोर आलं. अशी प्रकरणं राज्यकर्त्यांची समोर येत आहेत आणि ह्या खैरातीवरच हे राज्य टिकून आहे. त्या खैरातीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाला काय मिळत आहे? रिटर्न गिफ्ट. त्या रिटर्न गिफ्टवर निवडणुका लढवल्या जातात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे जमिनींची आणि सवलतींची खैरात सरकारकडून कायम सातत्यानं होते. जवळपास 155 कोटी मी पाहिलाय तो विषय. कारवाई काय केली पाहिजे म्हणजे बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीमध्ये अशा तक्रारी आणि असे आरोप वारंवार होत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी मगाशी ज्या तपास यंत्रणेच्या गोष्टी केल्या, विश्वास ठेवा, तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? कसा विश्वास ठेवायचा? नाही ठेवता येत. विषय आहे. आज खरं तर 12 फेब्रुवारी या दिवशी रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन राजकीय विषयावर, विशेषतः एकत्रीकरण दोन्ही गटांचं बोलू द्या ना, त्यांचा विषय आहे ना. मग पण आजची पत्रकार परिषद त्यांनी पुढे ढकलली. त्यांचं असं म्हणणं आहे की अपघाताची चौकशी आणि त्यामध्ये मुद्दे जे आम्ही उपस्थित केले ते सध्या महत्वाचे आहे. पण एकत्रीकरण हा जो विषय आहे, एका बाजूला 17 तारखेला शरद पवारांच्या पक्षानं बैठक बोलावलेली आहे. काय वाटतं? काल मुंबई महानगरपालिकेत महापौरांनी काय पदभार स्वीकारला. पदभार. आणि तो पदभार स्वीकारताना ह्याच देही याची डोळी पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचा संपूर्ण लवाजवा महापालिकेत उपस्थित होता. त्यांचं म्हणणं आहे महापौरांचं, मी ऐकलं की मुंबई भ्रष्टाचार मुक्त करू. 4 वर्षात भ्रष्टाचार कोणी केला? त्यांच्याच प्रशासकांनी, नगरविकास खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी केलाय. त्यांनी नक्कीच चौकशी केली पाहिजे. मुंबई आम्ही सुरक्षित करू म्हणे महिलांसाठी बोलल्यात ना. जर मुंबई महिलांसाठी सुरक्षित वाटत नसेल याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे ते अपयश आहे. गृहमंत्री कोण आहे या महापौरांना तुमच्या माहीत पाहिजे. नवीन महापौरांना की जे काल उपस्थित होते महापालिकेमध्ये, गृहमंत्री, त्यांची जबाबदारी आहे मुंबई सुरक्षित ठेवणं आणि करणं आणि महिलांना सुरक्षा देणं. हे का महापौरांचं काम आहे का? याचा अर्थ त्यांचं संपूर्ण गृह खातं मुंबईला सुरक्षित करण्यात, मुंबईच्या महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी आहे. आणि त्याच्याबद्दल मुंबईच्या महापौरांनी गृहमंत्र्याच्या दालनाबाहेर जाऊन ठाण मांडलं पाहिजे, ठिय्या आंदोलन केलं पाहिजे. कामं करा तुम्ही. मुंबईच्या विकासाची दृष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा, जसे तिकडे मोदी म्हणतात 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, तसं इथे हे म्हणतायत. या मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सातत्यानं शिवसेनेनं केलं. हा चेहरा मोहरा मराठी असावा आणि त्याला विकासाची दृष्टी असावी, हे काम शिवसेनेनं केलेलं आहे. असली शिवसेनेनं, काल तिथे उपस्थित असलेल्या डुप्लिकेट शिवसेनेनं नाही. त्याच्यामुळेच काल मला आश्चर्य वाटलं की महापालिकेत येताना मोदीच्या घोषणा कसल्या देत आहे? काय संबंध काय? नशीब अडाणी घोषणा दिल्या नाहीत. मोदी म्हणजे अडाणी, त्याचा दुसरा अर्थ तो आहे. ही मुंबई मराठी माणसाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेब ठाकरेंची आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं मुंबईचा कारभार करू. म्हणजे काय करू? मराठी माणसाचा सत्यानाश करू, धारावी विकायला काढू, टोल नाके विकायला काढू, मदर्स डेअरी विकायला काढू, नानावटी हॉस्पिटल समोर जो पवन हंसचा भूखंड आहे, जिथे हेलिकॉप्टर्स उतरतात, खाजगी विमानं उतरतात, तो जवळजवळ 400 एकरपेक्षा जास्त एकरचा भूखंड
मला हवाय, आम्हाला हवाय असं गौतम अडाणींनी सरकारला कळवलं आहे. एअर